व्यवसायात यशस्वी होण्यासाठी नेमकं काय लागतं? कॅपिटल, मनुष्यबळ, उत्तम उत्पादन की या सगळ्यांचा एकत्रित मेळ घालत पुढची दिशा ठरवणारी व्यूहात्मक रचना म्हणजेच स्ट्रॅटेजिक प्लॅन. हा स्ट्रॅटेजिक प्लॅन नेमका कसा असतो? तो छोट्या व्यावसायिकांनीही आखावा का? याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसीच्या विषयावर काम करते. कोणत्याही व्यवसायात स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग कसं महत्त्वाचं ठरतं हे आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहे निरंजन मेढेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. थँक्यू अर्पिता. नेहमीप्रमाणेच हाही विषय खूप इंटरेस्टिंग वाटतोय आणि अनेकदा खरंच आहे की स्ट्रॅटेजी, या एपिसोडची स्ट्रॅटेजी आधी आपण ठरवूया. कारण याचा जो विषय आहे की बिझनेसमध्ये काय स्ट्रॅटेजी पाहिजे, कारण स्ट्रॅटेजी जर असेल, आत्ता जर आपल्या एपिसोडची स्ट्रॅटेजी आपण काही ठरवली असेल आधी, तर तो रंगतदार होईल. सेम अप्लाइज टू बिझनेस. मला वाटतं की बिझनेसला जर काही स्ट्रॅटेजी असेल तर तो आणखी यशस्वी होण्याची किंवा फुलण्याची शक्यता वाढते. बरोबर आहे? हो. तर मी पहिला प्रश्न विचारतो तुला की कोणत्याही व्यावसायिकाला काही व्यूहात्मक रचना म्हणजेच स्ट्रॅटेजिक प्लॅन आखणं खरंच गरजेचं असतं का? आणि हे फक्त मोठ्या कंपन्यांना लागू होतं की स्मॉल स्केल बिझनेसेससाठी सुद्धा हे फायद्याचं ठरू शकतं? आपण स्ट्रॅटेजिक प्लॅन प्रमाणे वागतच असतो बरेचदा. एखादं उदाहरण बघू आपण. एखादा विद्यार्थी जेव्हा म्हणतो की मी बाहेर जाणार आहे किंवा मी पुढील शिक्षणासाठी बाहेर जाणार आहे, त्याने जर असं म्हटलं, मला पुढील शिक्षणासाठी बाहेर जायचं आहे, मला मास्टर्स करायचं आहे मुंबईला जाऊन, यासाठी मला 3 वर्ष लागतील, मी दादर भागात राहीन आणि रोज 5 तास अभ्यास करेन आणि हे सगळं मी प्रामाणिकपणे आणि सतत करेन आणि मी यश मिळवेन. या 3 उदाहरणांमध्ये तिसरं जे उदाहरण मी आत्ता सांगितलं, त्याच्यात त्या मुलाने पूर्णपणे विचार केलाय की तो कशा पद्धतीने शिक्षण घेणार आहे. असंच बिझनेसमध्ये सुद्धा होतं. काही वेळा लोक मला येऊन म्हणतात, मला काहीतरी वेगळं करायचं आहे किंवा मला बिझनेस करायचा आहे किंवा मला ज्वेलरी बिझनेस करायचा आहे, तो मी दादर भागात एखादा छोटासा गाळा घेऊन करेन, मी रोज 9 तास प्रामाणिकपणे आणि जिद्दीने काम करेन आणि हा ज्वेलरी बिझनेस मी सक्सेसफुल करेन. या 3 वाक्यांमध्ये स्ट्रॅटेजिक प्लॅन तिसऱ्या उदाहरणात जास्त योग्यपणे आणि ठळकपणे दिसतो. स्ट्रॅटेजिक प्लॅन म्हणजे काय? तर तुमचं ध्येय ठरवून ते मिळवण्यासाठी केलेली योजना आणि ते लॉंग टर्म गोल असतं तुमच्या कंपनीचं. आता स्मॉल स्केल बिझनेससाठी स्ट्रॅटेजिक प्लॅन महत्त्वाचा आहे का? तर नक्कीच. कारण त्यांनी काहीतरी ध्येय ठरवलंय आणि ते मिळवण्यासाठी, ते अचीव करण्यासाठी ते लॉंग टर्म प्लॅन तयार करतात. स्ट्रॅटेजिक प्लॅन केल्यामुळे बिझनेसेसना बराच फायदा होतो. जसं त्यांचे जे रिसोर्सेस आहेत ते त्यांना व्यवस्थित प्लॅन करता येतात, निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन मिळतं, त्यांची टीम त्यांना मॅनेज करता येते, त्यांचे छोटी छोटी ध्येय गाठल्यामुळे त्यांचं मोठं गोल अचीव करता येतं आणि त्यांना त्यांची एफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस मॅक्झिमाइज करता येतं. अशा पद्धतीने स्ट्रॅटेजिक प्लॅन आखल्यामुळे बिझनेसला ग्रोथ मिळू शकते. तू सांगतेस त्याच्यावरनं थोडी थोडी आयडिया येते स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगची. मग तुझी सुरुवातीला एक्झाम्पल्स दिलीस, त्यातनं असं जाणवतं की डिटेलिंग हे खूप महत्त्वाचं आहे आणि एस्पेशली बिझनेसमध्ये. म्हणजे फ्युचर गोल्स आखताना काहीतरी ती मोघम आखण्यापेक्षा स्पेसिफिक टाईमलाईननी जर ती आखली, रिसोर्सेस जर त्याच्यासाठी कन्फर्म फिक्स केले आपण, तर ते अचिवेबल होण्याची शक्यता वाढते. नक्कीच. म्हणजे स्पेसिफिक इज टेरिफिक. म्हणून जेवढं स्पेसिफिक करता येईल तुमचे गोल्स, जेवढे ते तुम्हाला नंबर्समध्ये कन्वर्ट करता येतील, तेवढं अचीव करण्याची शक्यता वाढत जाते. राईट. आता प्रश्न येतो की बिझनेसमध्ये यशस्वी होण्यासाठी मिशन आणि व्हिजन कसं असावं आणि ते तुम्ही अल्पकाळासाठी निश्चित करायला हवं की सुरुवातीपासून दीर्घकालीन ध्येयाचा विचार त्यात असायला हवा आणि टाइम टू टाइम ते बदलणे गरजेचं असतं. मिशन म्हणजे तुमच्या व्यवसायाचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह किंवा मूळ उद्दिष्ट. आता तुमच्या बिझनेसचं मूळ अस्तित्वाचं कारण म्हणजेच तुमचं मिशन. त्याच्यामध्ये जितकी जास्त चांगली स्पष्टता,
तेवढं तुमचा बिझनेस काय करतोय, का करतोय, म्हणजे वायचं उत्तर तुम्हाला जास्त क्लिअरली मिळत जातं. उदाहरण घ्यायचं झालंच तर Facebookचं मिशन असं आहे, गिव्ह पीपल द पॉवर टू बिल्ड कम्युनिटी अँड ब्रिंग द वर्ल्ड क्लोज टुगेदर. 2022 साली हे उद्दिष्ट रिफ्रेम करण्यात आलं. याच्यामध्ये बिझनेस मिशन कसं दिसतं बघा. एम्पॉवर पीपल, लोकांचं सक्षमीकरण करणे आहे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्लॅटफॉर्म आणि टूल्स अवेलेबल करून दिलेत. कम्युनिटी तयार करायची आहे. त्याच्यासाठी त्यांना सहकार्य, परस्पर समर्थन, सामंजस्य या सगळ्याचा वाढीकडे लक्ष द्यायचं आहे आणि जगाला एकत्र आणायचं आहे. त्याच्यामध्ये सांस्कृतिक, भौगोलिक अडथळे दूर करून आपण एकत्र आहोत ही भावना निर्माण करायची आहे. हे त्यांचं मिशन स्टेटमेंट आहे. आता विजन म्हणजे काय? विजन म्हणजे वेअर. तुम्हाला हे मिशन मिळवण्यासाठी कुठे पोहोचायचंय? विजन आणि मिशन हे एकमेकांवर इंटरडिपेंडंट म्हणजे परस्पर अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. विजनमध्ये मोटिवेशन जास्त मोठ्या प्रमाणात असतं. जसं फेसबुकचं विजन आहे टू मेक द वर्ल्ड मोर ओपन आणि कनेक्टेड. सो विजन आणि मिशन हे तुमच्या बिझनेसच्या वाय आणि वेअर या 2 प्रश्नांची उत्तरं देतात. मिशन हे तुमचे फंडामेंटल पर्पज आणि ऑब्जेक्टिव्ह सांगतात आणि विजन लॉंग टर्म गोल्स आणि ॲस्पिरेशन्स याबद्दल बोलतात. आता तुझा पुढचा मुद्दा असा होता की ते दीर्घकालीन असतील तर ती कधीच बदलता येत नाहीत का? तर वेळोवेळी ती बदलावी लागतात. फेसबुकने 2004 साली जेव्हा मिशन स्टेटमेंट त्यांचं लॉन्च केलं होतं, तेव्हा त्यांचा फोकस ओपन आणि कनेक्ट म्हणजे लोकांना ओपन करणे, जगाला ओपन करणे आणि एकमेकांची कनेक्शन वाढवणे असा होता. 2017 सालापर्यंत त्यांच्या लक्षात आलं की नुसतं ओपन करणं किंवा कनेक्ट करणं याच्यापेक्षा सुद्धा शेअरिंग सुरुवात व्हायला पाहिजे आणि अशा पद्धतीने त्यांनी 2004 पासून 2017 पर्यंत मिशन स्टेटमेंट मॉडिफाय करत गेले आणि आज त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते कम्युनिटी बिल्ड करायचं तर आहेच, पण फ्रेंड्स आणि फॅमिलीजना एकत्र आणणे हा त्यांचा पुढचा उद्देश आहे. वा, तू जे हे फेसबुकचं एक्झाम्पल दिले ते अगदीच ॲप्ट वाटतंय. त्यांचं विजन आणि मिशन हे फक्त पेपरवर राहिलेलं नाहीये, तर ते प्रत्यक्ष त्यांनी ॲप्लिकेबल केलेलं आहे. हे आपणही फेसबुक वापरताना जाणवतो की 10 वर्षांपूर्वीचं 12 वर्षांपूर्वीचं फेसबुक कसं होतं आणि आज कसं आहे. त्यावेळेला आपण काय यूज करत होतो किंवा कशा प्रकारे त्याकडे बघत होतो. फक्त फ्रेंड्सशी किंवा रिलेटिव्हशी कनेक्ट व्हायला बघत होतो. तर आज आपण सगळेच जण एक मार्केटिंग प्लॅटफॉर्म म्हणून, स्वतःचं ब्रँडिंग म्हणून किंवा स्वतःच्या बिझनेसचं ब्रँडिंग म्हणून त्याकडे बघतोय. सो मला वाटतं की हे खरोखर महत्त्वाचं आहे त्या दृष्टीनेही. आणखी एक नमूद करायला मला आवडेल की मिशन आणि विजन हे फक्त प्रॉफिट मेकिंग एंटिटीजच असावं असं नाही. नॉन प्रॉफिट मेकिंग एंटिटीज, वेगवेगळ्या चॅरिटेबल ट्रस्ट यांचे सुद्धा विजन्स आणि मिशन स्टेटमेंट्स असतात. सो हे फक्त तुम्हाला बिझनेस करायचा आहे, प्रॉफिट मिळवायचं आहे त्यांनीच ठेवायला पाहिजे असं मुळीच नाही. राईट. अगदी सुरुवातीला तू म्हणलीस की एखादा विद्यार्थी आहे ज्याला बाबा उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जायचंय, दुसऱ्या देशात जायचंय, तर त्यांनी पण असं विजन आणि मिशन हे ठेवलं पाहिजे. किंवा नक्कीच. लॉंग टर्म प्लॅन काय आहे तुझा, की व्हेअर यू सी युअर सेल्फ 5 इयर्स डाऊन टू लाईन असं जे म्हणतो आपण. तर हे खरंच या सगळ्याच्या बाबतीत परफेक्ट दिसतंय. सो अर्पिता, आता मला सांग की आपण विजन मिशन बद्दल बोलतोय, तर मग कोणताही बिझनेस, मग तो लहान असो की मोठा, त्याचं ध्येय नेमकं काय असायला हवं? म्हणजे हे एखादं उदाहरण देऊन सांगशील म्हणजे ते समजायला सोपं जाईल. ध्येय म्हणजे गोल. आता गोल 3 पद्धतीचे असू शकतात. शॉर्ट टर्म गोल, लाँग टर्म गोल आणि मीडियम टर्म गोल. आणि ते गोल मिळवण्यासाठी म्हणजे ते नियोजित ध्येय मिळवण्यासाठी करावे लागणारे नियोजन म्हणजेच ऑब्जेक्टिव्ज. व्यवसायासाठी गोल सेट करणे आणि त्या संबंधित असलेले ऑब्जेक्टिव्ह यांचे प्लॅनिंग करणे अतिशय महत्त्वाचं आहे. जसं की एखाद्या बिझनेसचा गोल असू शकतो की मार्केट शेअर 50% वाढवणे किंवा एखाद्या कंपनीचं ध्येय असं असू शकतं की पुढील 1 वर्षात 150 स्टोअर्स लॉन्च करणे किंवा यावर्षी माझा सेल्स दर महिन्याला 10 लाख व्हायला हवा, असा सुद्धा गोल असू शकतो. आता ऑब्जेक्टिव्ज तुमच्या गोलवर अवलंबून असतात. जर माझा गोल आहे
10 लाख रुपये सेल पर मंथ, तर त्या संदर्भातले ऑब्जेक्टिव्ह असे असू शकतात की 2 नवीन प्रोडक्ट पुढच्या 2 महिन्यात लॉन्च करणे, डिस्ट्रीब्युशन चॅनल इन्क्रीज करून 3 रिजन्समध्ये एक्सपान्शन करणे, कस्टमर रिटेन्शन रेशो 15% वाढवणे. आणि हे सगळं करत असताना कस्टमरला चांगली सर्व्हिस द्यायची आणि दिवाळीला लॉयल्टी प्रोग्राम लॉन्च करणे. सो अशा पद्धतीने गोल आणि ऑब्जेक्टिव्ह इंटरकनेक्टेड आहेत. आता गोल नॉन न्यूमरिकल व्हॅल्यूसुद्धा असू शकते, म्हणजेच इन्क्रीज इन प्रोडक्ट क्वालिटी असा सुद्धा गोल असू शकतो. पण ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते नंबर किंवा स्पेसिफाय करावे लागतात. क्वालिटी वाढवणे म्हणजे काय, तर पर 1000 युनिट एक डिफेक्ट एवढाच रेशो ठेवणे असं असू शकतं. तर तुमचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह स्मार्ट असायला पाहिजेत. स्मार्ट म्हणजेच SMART, म्हणजेच S फॉर स्पेसिफिक म्हणजे स्पष्ट असलेले, M फॉर मेजरेबल म्हणजे मोजता यावे असे, A फॉर अटेनेबल किंवा अचिवेबल म्हणजे तुम्हाला ते मिळवता यायला हवेत, R फॉर रिलेव्हंट म्हणजे मूळ उद्देशाला म्हणजे मिशनला, विजनला कनेक्टेड संबंधित असलेले, आणि T म्हणजे टाईम बाउंड म्हणजे त्याच्यात ठराविक वेळ मेन्शन केलेली असली पाहिजे. सो तुमचे गोल आणि ऑब्जेक्टिव्ह स्मार्ट असलेच पाहिजेत. वा, ही स्मार्टची फोड तू खूपच चांगली करून सांगितलीस. सो याच्या संबंधी अजून एखादं कुठलं ॲप असं एक्झाम्पल देता येईल तुला? मल्टीनॅशनल कंपनी टेस्ला जी आहे, त्यांचं गोल आणि ऑब्जेक्टिव्ह असे आहेत की ॲक्सिलरेट द वर्ल्ड्स ट्रान्झिशन टू सस्टेनेबल एनर्जी. म्हणजेच हा गोल आहे आणि ऑब्जेक्टिव्ह असा आहे, प्रोड्यूस 20 मिलियन्स म्हणजे 20 कोटी इलेक्ट्रिक व्हेइकल्स ॲन्युअली बाय 2030. म्हणजे तू जे सांगतेस त्यातनं परत परत हे जाणवतंय की जितकी क्लॅरिटी तुम्हाला तुमच्या ड्युरेशनबद्दल असेल मिशन विजन ठरवताना, किंवा काय म्हणून नंबर्स जितके स्पेसिफिकली क्लिअर असतील, तितकं ते टार्गेट किंवा ते गोल अचीव्ह होण्याचे चान्सेस वाढतात. अर्पिता, आता आपण पुढे जाण्याआधी थोडंसं बेसिकमध्ये जाऊया. ह्या संपूर्ण एपिसोड आपण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग याविषयी बोलतोय. तरी स्ट्रॅटेजी मुळात नसेल किंवा जर त्याबद्दल क्लॅरिटी नसेल तर काय होऊ शकतं, हे थोडंसं सांगशील? निरंजन, एकदम सोपं उदाहरण घेऊ. आत्ता ताबडतोब इडली करायची आहे, तर ते शक्य नाही आहे, बरोबर ना? हो, कारण मला असं वाटतं की पण आदल्या दिवशी तुला तांदूळ, डाळ हे भिजत घालायला लागतं, बरोबर? ही आहे स्ट्रॅटेजी. सो आपण रोजच्या जीवनात काहीतरी अचीव करण्यासाठी आज किंवा त्यावेळी काहीतरी ॲक्शन्स करत असतो. त्या ॲक्शन्सना आपण स्ट्रॅटेजी म्हणतो. आता आपण एक फ्लो फॉलो करतोय. आधी आपण मिशन समजून घेतलं, आपण विजन समजून घेतलं, मग त्या संदर्भातले गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह आखले. आता हे सगळं आखून झालंय. आता हे सगळं मिळवण्यासाठी एक्झॅक्टली ॲक्शन काय करायची, हा ॲक्शनचा प्लॅन किंवा हे ॲक्शनचे जे डिझाईन आहे त्याला आपण स्ट्रॅटेजी म्हणतो. बिझनेसमध्ये स्ट्रॅटेजी 3 स्टेप्समध्ये किंवा 3 स्टेजेसवर करतो. एक आहे कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी, जी पिरॅमिडचा सगळ्यात वरचा भाग असेल. मग येते मिड लेवल स्ट्रॅटेजी म्हणजेच बिझनेस स्ट्रॅटेजी, आणि सगळ्यात खाली किंवा जो बेस आहे तो आहे फंक्शनल स्ट्रॅटेजीचा. या तिन्ही स्ट्रॅटेजीला स्ट्रॅटेजी पिरॅमिड असं म्हटलं जातं. आता कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी, बिझनेस स्ट्रॅटेजी आणि फंक्शनल स्ट्रॅटेजी एका उदाहरणाचा उपयोग करून घेऊया. समजूया कोकणात वाडी आहे माझी. या वाडीमध्ये आंबा, फणस, कोकम, नारळ, मिरी या सगळ्यांची लागवड केलेली आहे. आता ही जी अख्खी वाडी आहे ती कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आहे की मला ह्याच्यातनं प्रॉफिट मिळवायचं आहे. आता सेगमेंट करू की आंबा आणि फणस पाणी देणे, त्याची निगा राखणे यांना एकत्र केलं. मिरी जी आहे त्याला सेपरेट बिझनेस युनिट म्हणून बघूया. आता आपण याचाच अर्थ तुमच्या अख्ख्या कॉर्पोरेटला, तुमच्या वाडीला सेगमेंट्समध्ये डिवाईड करतो. आंबा, फणस या सगळ्यांना पाणी देणे, त्यांचं खत, निगा, कर्मचारी, त्यांना लागणारं ऊन, त्यांची जी इतर काळजी घ्यायची आहे ती साधारण एकसारखी आहे. सो
ते एक बिझनेस युनिट आहे किंवा बिझनेस स्ट्रॅटेजी त्याची आयडेंटिफाईड आहे. मिरीसाठी मात्र वेगळी स्ट्रॅटेजी आहे. त्याला तुषार सिंचन लागणार आहे, ते नाजूक आहे, त्याला आधार द्यावा लागणार आहे, त्याला कमी ऊन हवं आहे. सो त्याची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. आता फंक्शनल स्ट्रॅटेजी म्हणजेच ज्या बिझनेस युनिटला जसं हवं आहे त्या पद्धतीने त्यांना रिसोर्स प्रोव्हाइड करणे, त्यांना मॅनपॉवर प्रोव्हाइड करणे, त्यांना पैसा देणे. म्हणूनच आंबा फणसाला देण्यात येणारं पाणी हे वेगळ्या पद्धतीचं असेल आणि मिरीला जे लागणार आहे ते वेगळ्या पद्धतीचं असेल. सो कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अख्ख्या बिझनेसला एक युनिट म्हणून बघितलं जातं. त्याच्या खालचा जो भाग आहे तो बिझनेस स्ट्रॅटेजी. आता आपण अख्ख्या बिझनेसेसना किंवा पूर्ण तुमच्या बिझनेस पोर्टफोलिओला वेगवेगळ्या छोट्या विभागांमध्ये ते विभाजन केलं आहे. फंक्शनल स्ट्रॅटेजी ही प्रत्येक युनिटची वेगळी असते. मग त्याच्या अंडर तुम्ही काम करता. सो अल्टिमेटली फंक्शनल स्ट्रॅटेजी सपोर्ट करते बिझनेस स्ट्रॅटेजी अचीव करायला आणि मल्टिपल बिझनेस स्ट्रॅटेजीज ज्या अचीव झाल्यात त्यामुळे कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी अचीव होते आणि मग अल्टिमेटली गोल ऑब्जेक्टिव्ह अचीव होतात आणि मिशन विजन अचीव होतं. हे एवढं डीप आहे, डिटेल आहे, हे खरंच मला अजिबात माहीत नव्हतं. आणि एवढा मोठा थॉट असतो कॉर्पोरेट सीईओ त्यांची स्ट्रॅटेजी आखतात त्याच्या मागे आणि त्याचे ब्रेन म्हणजे तुमच्यासारखे सीए असतात. सो हे सगळंच खूप चांगल्या इन्साइट्स नव्याने आमच्यासारख्या सामान्य श्रोत्यांना कळतायत असं आपण म्हणूया. या उत्तरात अर्पिता तू ॲक्शन प्लॅनचा उल्लेख केला. तर या ॲक्शन प्लॅनबद्दल पण मला खूप काय म्हणू क्युरिओसिटी आहे. तर ठरवलेली स्ट्रॅटेजी राबवण्यासाठी हा ॲक्शन प्लॅन असतो किंवा तो नेमका त्याचं काय महत्त्व असतं? तू म्हणतोयस ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ. माझ्या सोसायटीत मला 5 मजले चढून जायचं आहे. आता माझं उद्दिष्ट आहे की 5व्या मजल्यावर पोचायचं आहे. त्यासाठी मला 1ल्या मजल्यावर पोचायला पाहिजे, मग 2ऱ्यावर. बरोबर. आता हे सगळ्यासाठी मी एक स्ट्रॅटेजी आखणार की मी या वेळेला सुरू करेन, या वेळेला पोहोचेन. आता हे सगळं करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची प्रत्येक पायरी मला चढायला पाहिजे. मी जर प्रत्येक पायरी चढले तरच मी 1ल्या मजल्यावर पोहोचेन आणि मग 2ऱ्या. प्रत्येक पायरी चढणं म्हणजे ॲक्शन प्लॅन. म्हणजे ज्या काही स्ट्रॅटेजीज अल्टिमेटली माझ्या मिशनशी अटॅच्ड होत आहेत त्या मिळवण्यासाठी मला कोणत्या पायऱ्या चढायला पाहिजेत. त्या छोट्या असू शकतात, म्हणजे डेली टास्क असू शकतात, मंथली असू शकतात, इयरली असू शकतात किंवा आणि मोठ्या पिरियडच्या असू शकतात. ओके. म्हणजे आपण जे काही कंपनीचं मिशन विजन आखतोय तर त्यासाठी रोज आपण त्या दृष्टीने काय स्टेप्स उचलतोय तर तो झाला ॲक्शन प्लॅन. आता तू इतकी उदाहरणं देतेस की मला एक उदाहरण सुचलं. समजा मला जर वजन कमी करायचं आहे आणि त्याच्यासाठी माझं मिशन आहे की पुढच्या 6 महिन्यात किंवा वर्षभरात मला 5 किलो वजन कमी करायचं आहे. तर त्यासाठी मी उद्यापासून सोडून दे आजपासून आत्तापासून काय काय करायला लागतोय. म्हणजे मी आत्ता हे पॉडकास्ट सेशन झाल्यावर काटाकिरीला जाऊन मिसळ खाणार आहे का नाही खाणार आहे त्यापेक्षा मी घरी जाऊन घरचं जेवणार आहे हे मॅटर करतं. किंवा शक्य आहे तेव्हा मी चालतोय का किंवा सायकलिंग करतोय का या गोष्टी मॅटर करतात. बरोबर आहे? हो, याच तुझ्या ॲक्शन प्लॅन आहेत. परफेक्ट. निरंजन, आत्ता तू जे गोल ठेवलंयस ते स्मार्ट आहे बरं का. आता ते अचीव करण्यासाठी तू जे प्रयत्न करणार आहेस रोज दर मिनिटाला त्याच्याशी रिलेटेड असलेल्या कमिटमेंट्स ज्या आहेत ते तुझे ॲक्शन प्लॅन्स आहेत आणि त्यातली जिद्द तुला तुझं स्मार्ट गोल अचीव करायला मदत करेल. वा, खरंच खूप क्लॅरिटी येते आता. म्हणजे मला असं वाटतंय की आपण कळत नकळत अनेक ॲक्शन प्लॅन हे इम्प्लिमेंट करत असतो पर्सनल लाईफमध्ये, पण ते कॉन्शियसली करत नसतो. आणि आता जर आपण थोडंसं बिझनेसकडे वळलो तर बिझनेसमध्ये पण या स्ट्रॅटेजीज किंवा ॲक्शन प्लॅन खूप महत्त्वाचे ठरतात हे जाणवतच आहे तू सांगतेस त्या सगळ्या उदाहरणांवरनं. सो मग आता प्रश्न असा येतो की जे स्ट्रॅटेजिक प्लॅन म्हणतोय आपण जे कंपनीत असतात बिझनेसमध्ये असतात ते फ्लेक्झिबल असतात का आणि ते टाइम टू टाइम बदलता येऊ शकतात का? स्ट्रॅटेजिक प्लॅन आपण माणसंच करतो असं नाही, प्राणी पक्षी सुद्धा करतात. आता घरटी बांधणारे पक्षी पर्यावरण, पावसाचा अंदाज याच्यावरून घरटं कोणत्या उंचीवर बांधायचं ठरवतात आणि ते दरवर्षी करत असतात. सो आपण बिझनेसचा स्ट्रॅटेजिक प्लॅन सुद्धा आयडियली वर्षातनं किमान एकदा अपडेट केला पाहिजे. म्हणजेच तो अधिक परिणामकारक आणि उपयोगी असू शकतो. त्याच्यामध्ये बरेच डायनामिक्स असतात. तुमच्या बिझनेस
जेव्हा तुम्ही मिशन ठरवलं तेव्हाचं असलेलं वातावरण आणि आज असलेलं वातावरण याच्यामध्ये फरक असतो किंवा असू शकतो. तर या सगळ्याचा विचार करून तुमचा प्लॅन तुम्ही ॲन्युअली चेंज करा. शिवाय जर वेळोवेळी त्याच्यात बदल करण्याची गरज असेल तर ती ताबडतोब करा. कारण मिशन स्टेटमेंट तुमच्या बिझनेसचं आहे आणि ते फ्लेक्झिबल आहे. पण त्याच्यात सतत बदल करू नका. राईट. म्हणजे अगदी बिझनेसचा डोमेनच बदलला तर हे एक्स्ट्रीम बदल झाले. म्हणजे मला असं झालं की इकॉनॉमिक सायकलनुसार किंवा त्यावेळच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही ते बदल करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही जेव्हा सुरू केला बिझनेस तेव्हा एक ठराविक सर्व्हिसवर तुम्ही फोकस केलेलं आहे. बट इव्हेंच्युअली एका वर्षाने तुम्हाला जाणवलं की अरे या सर्व्हिसपेक्षा ही सर्व्हिसही थोडी हे प्रॉडक्ट्स घेतले तर ते अजून जास्ती सर्व्हिस आपण चांगली देऊ शकतो. तर हे बदल करायला हरकत नाहीये. पण जर माझा बिझनेस समजा काय म्हणू आपण की टेक्सटाईलमधला आहे आणि मी डायरेक्ट ऑटोमोबाईलमध्ये आलो तर हा एवढा मोठा बदल अपेक्षित नाहीये. बरोबर? किंवा हे असं म्हणू की 30 डिसेंबरला मला वजन कमी करायची फार इच्छा असते. पण 15 जानेवारीपर्यंत माझं मिशन, गोल सगळंच बदललेलं असतं. तर ते इतकं मूव्हिंग नको. राईट, राईट. म्हणजे वजन कमी करण्याचं सोडून आता मी माझी बुद्धिमत्ता कशी वाढवायची याच्यावर फोकस करतो. तर हे एकदमच एक्स्ट्रीम अपोजिट टोक झालं म्हणजे. बरोबर. थँक्यू अर्पिता. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी, मिशन, व्हिजन या सगळ्या गोष्टी इतके दिवस मी ऐकून माहिती होतं. पण बिझनेसमध्ये त्या प्रत्यक्षात इम्प्लिमेंट कशा करायच्या, त्याचा ॲक्शन प्लॅन काय पाहिजे याच्याबद्दल तू अगदी परफेक्ट गायडन्स केलास. मला खात्री आहे हा एपिसोड जे एंटरप्रेनर्स ऐकतायत ते बडिंग असो किंवा एक्झिस्टिंग बिझनेसमन्स असो या सगळ्यांना याचा खूप फायदा होईल. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला, चर्चा करायला. आणि हो, बिझनेसची बाराखडी हा आमचा पॉडकास्ट सगळ्या लिडिंग म्युझिक ॲप्सवर म्हणजेच ॲपल पॉडकास्ट असेल, स्पॉटिफाय, ॲमेझॉन म्युझिक, गाना, जिओ सावन या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर ऐकण्यासाठी फ्रीमध्ये उपलब्ध आहे. तसंच बिझनेसची बाराखडी या आमच्या पॉडकास्टचं यूट्यूब चॅनलही आहे. सो तुम्ही आत्तापर्यंत जर पॉडकास्ट आमचा लाईक, सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. आणि हा स्पेसिफिक एपिसोड आवडला असेल तर याची लिंकही तुमच्या बिझनेस कम्युनिटीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. श्रोतेहो, तुमच्या मनात जर काही शंका असतील, प्रश्न असतील तर बिझनेसची बाराखडी @gmail.com या मेल आय डीवरनं तुम्ही थेट CA अर्पिताला ते विचारू शकता. मेल आय डी मी परत एकदा रिपीट करतो, बिझनेसची बाराखडी @gmail.com. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिझनेसची बाराखडी आपल्या पॉडकास्टचा नवीन एपिसोड हा दर बुधवारी रात्री 8 वाजता रिलीज होतो. त्याच्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तो त्यासाठी पण करा की ज्यायोगे तुम्हाला नवीन एपिसोडचं नोटिफिकेशन तो रिलीज झालेला लगेच मिळेल. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.